सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सावकाश कृती थांबवायचे. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून आपले आद्य गुरुजन, आपली इष्ट देवता आणि आई वडील यांचं स्मरण करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. करतोय नमन मुद्रा. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मसळ. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. पाय समोर विश्रांती. मान मागे सही सोडून देऊया. रिलॅक्स करूया चक्की चालन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. तळवे आपले समोर असतील. सावकाश पुढे झुकायचंय आणि सुरुवात उजवीकडून डावीकडे. एक पाय गुडघ्यातनं सरळ. 2, 3,
4 5 अँटी क्लॉकवाईज पुन्हा पुढे आणि आता पुढे झुकून डावीकडून उजवीकडे 1 आता हात सरळ डोक्याच्या दिशेने न्यायला हरकत नाहीये 2 वर डोक्याच्या दिशेने 3 4 आणि 5 5 वेळा झालं की थांबायचंय दोन्ही हात खाली हात मागे घ्यायचे थोडा वेळ विश्रांती आणि हात आपले मागे असतील आता एकदा आपल्याला आपला अंगठा जमिनीवर टेकवायचा एकदा करंगळी अंगठा फक्त पाऊल करंगळी अंगठा करंगळी बरोबर पायाचा अंगठा करंगळी अंगठा करंगळी बरोबर अवकाश थांबायचे पायामधलं अंतर तसंच आहे आणि आता डाव्या हाताने उजवा पायाचा अंगठा पकडायचा उजवा हात मागे आणि हीच कृती विरुद्ध बाजूने 2 3 4 5 6 7 8 9 10 थांबायचंय दोन्ही पाय समोर घ्यायचे करूया नौका चालक दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घेऊया आणि आता सुरू करूया दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर एक श्वास भरून घ्यायचा हलकस मागे आणि श्वास सोडत पुढे 1 2 3 4 5 पुन्हा समोर आता हाताची बोट मोठी जमिनीकडे समांतर आणि सुरुवात पुढून मागे 1 2 3 4 आणि 5 5 वेळा झाले की थांबायचंय पूर्ण 5 वेळा झाले की थांबा आणि विश्राम रिलॅक्स करूया बटरफ्लाय पावलं जोडून घ्यायचे आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती गुडघे जमिनीकडे सैल सोडायचे पाठीचा कणा सरळ आणि आता आपण थोडस सावकाश कृती करूया श्वास घेत घेत गुडघे वर आणि श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल वर खाली थांबायचंय हाताची पकड तशीच ठेवायची थोडीशी पावलं पुढे घ्यायचे आता दोन्ही हाताने दोन्ही पावलं पकडायचे आता थोडस पुन्हा एकदा डायनॅमिक हालचाल असेल श्वास घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे आपलं कपाळ पावलाकडे नेण्याचा प्रयत्न करा पुन्हा श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर आता इथे थांबा खाली आल्यानंतर यथाशक्ती थांबायचंय आपलं कपाळ पावलाकडे सैल सोडून द्या खांदे रिलॅक्स ठेवा पाठीची दुखणी असतील तर त्यांनी पुढे झुकण्याची कृती टाळायची आहे बाकीच्यानी या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे आपले हिप जॉईंट थाय मसल्स वरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष खांदे रिलॅक्स 5 4 3 2 1 उलट चाल श्वास घेत घेत वर छान दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती साधी मांडी घालूया करणार आहोत नेक रोटेशन दोन्ही हात गुडघ्यांवर हाताची कोपरे शरीराच्या जवळ नजर समोर
सुरुवात करूया नेक रोटेशनला. आपली हनुवटी सावकाश गळ्याकडे. आणि आता सुरुवात मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 3 वेळेला क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. शक्य असेल तर डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. खांद्यांमध्ये कुठेही हालचाल नसेल, फक्त मानेच्या जॉईंट्स मध्ये आपण मुवमेंट करतोय. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. आपलं आपण मोजून घ्यायचंय आणि सावकाश यथाशक्ती कुठलीही घाई न करता 3 राऊंड पूर्ण करायचे आहेत. अँटी क्लॉकवाईज 3 वेळा झालं की मग सावकाश मान सरळ करायची. डोळे मिटून थोडा वेळ विश्रांती. करूया. दोन्ही हात सरळ घ्यायचे खांद्यातून. हाताची मुठी वळून घ्यायचे आणि मनगटाचं रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. आता हाताची मुठी समोर आणायची आपल्या छातीपाशी. आणि आता पुन्हा एकदा वर खाली. फक्त हाताची मूठ आपली मनगटामधून वर खाली होईल. आपल्याला हाताची कोपरं कुठेही जॉईंट हलवायची नाहीये. बरोबर, छान. आता हाताची मूठ सोडून द्यायची आहे. दोन्ही हाताचं मधलं बोट समोरासमोर असतील. आणि आता पुन्हा एकदा वर खाली, अप अँड डाऊन. आपल्याला कोपरं कुठेही वर खाली न करता फक्त मनगटामध्ये हलतात. बरोबर. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची बोटं आपल्या खांद्यावर, कोपरं जॉईंट. आणि सुरुवात करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा झाल्यावर थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आता आपल्या उजव्या हाताचा जो कोपर आहे तो जमिनीवर टेकवायचा आहे. उजव्या हाताचा तळवा जमिनीवर असेल आपल्या उजव्या मांडीजवळ. बरोबर. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. आणि मग डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होईल. साईडवर्ड बेंड. बरोबर. इथे थांबा यथाशक्ती. 5 4 3 2 1. सावकाश मध्यभागी. आता डावा हात, डाव्या हाताचा कोपर आणि तळवा पूर्णपणे जमिनीवर डाव्या मांडीजवळ. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. आणि थांबा इथे. 5 4 3 2 1. सावकाश उलटचाल. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवरती आणि विश्रांती. सावकाश एक एक पाय सरळ करूया. आणि वज्रासन. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय फोल्ड करूया आणि मग डावा पाय. दोन्ही हात मांडीवर, डोळे अर्धात मिटून घेऊया. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. गुडघे समोरून जुळलेले. सीटचा भाग आपल्या बरोबर टाचांच्या मध्ये. डोळे अलगद मिटलेले. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार.
दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे उघडायचे. करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी असतील आणि हेच हात आता हळूहळू हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर. छान. आणि इथे थांबा. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास आणि संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. दोन्ही हात गुडघ्यांवर. करूया मार्जरासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. उजव्या हाताच्या कोपराने डावा पायाचा गुडघा ऍडजस्ट करायचा आहे. दोन्ही हात आता आपले हाताची कोपरं उजव्या गुडघ्याजवळ, सॉरी, दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांच्या जवळ असतील. हाताची पाचही बोटं जोडलेली आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. खांदे जमिनीकडे, पोटाचा भाग जमिनीकडे सैल सोडा. सुरू करूया मार्जरासन भाग 1. श्वास घेत घेत आपल्याला आपली नजर सिलिंगकडे न्यायची आहे. नॉर्मल श्वास चालू. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यापासून बोटापर्यंत आलेला ताण. दातावर दात लावण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या मणक्यावरती असलेला प्रेशर. उलट चाल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपली मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. करूया मार्जरासन भाग 2. पाठीची दुखणे असतील त्यांनी हे करणं टाळायचंय. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे. चिन वॉक पोझिशन. पाठीचा मणका सिलिंगकडे ताणून घ्या अजून. आणि इथे आपापल्या क्षमतेने दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. पाठीच्या मणक्याला कमानीसारखा आकार प्राप्त आहे. गळ्यापासून पोटापर्यंत दाब आहे. सावकाश उलटचाल करताना डोळे उघडून पुन्हा मान मध्यभागी, दोन्ही हातांच्या मध्ये. करूया आपण टायगर ब्रीदिंग. इनहेल करताना आपली नजर सिलिंगकडे असेल आणि एक्झेल करताना हनुवटी गळ्याकडे असेल. सुरुवात करूया. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश कृती थांबवायची. पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही गुडघे जोडून घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घेऊया. मनगटामध्ये जर काही प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर थोडीशी मनगट झटकून घ्या. आता आपण करणार आहोत पिजन पोज. याला राजकपोतासन असं सुद्धा म्हणतात. तर पुन्हा एकदा आपण मार्जरासनची जशी पोज घेतो तशी घ्यायची. थोडस गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. मार्जरासनची जशी आपण पोज घेतो ना तसंच करायचंय. थोडस गुडघ्यामध्ये अंतर असेल. आता आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे. असा आडवा करायचा. उजवा पाय बघा समोरून दाखवते. उजवा जो पाय आहे हा समोर घ्यायचा आहे आणि उजव्या पायाची टाच डाव्या गुडघ्याच्या जवळ घ्यायची आहे. बघा या उजव्या पायाची टाच डाव्या गुडघ्याजवळ घेतली. दोन्ही हात आपले समोर आहे. हा पाय फोल्ड करू. बरोबर. ठीक आहे. हे लक्षात आलं प्रत्येकाच्या. आणि आता
आपापल्या क्षमतेने आपला जो डावा पाय आहे तो मागून सरळ करण्याचा प्रयत्न करा. डावा पाय. हा, बरोबर. बरोबर. डावा पाय तुम्हाला जेवढा मागून सरळ करता येईल तेवढा सरळ करायचा आहे. आणि आपलं पाऊल जे आहे हे जमिनीकडे फ्लॅट असेल डाव्या पायाचं. बरोबर, छान. डाव्या पायाची मांडी पूर्णपणे टेकू देत जमिनीवर, तुम्हाला जसं जमेल तसं. गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर मग अगदी सावकाश करा. ठीक आहे. आता नजर समोर. नजर समोर. खांदे रिलॅक्स ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि या स्थितीचा आनंद घ्या. श्वास घेतोय, सोडतोय. आपण केलेली आहे पिजन पोज. राज कपोतासन असे याला म्हणतात. बरोबर. सावकाश उलट चाल करूया. डोळे उघडायचे. हळूहळू डावा पाय पुन्हा एकदा फोल्ड करूया. अगदी सावकाश. उजवा पाय पुन्हा एकदा फोल्ड कर. पुन्हा पूर्व स्थितीला आणूया. मार्जरासन सारखी स्थिती. बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजू. आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याची टाच जी आहे ती उजव्या गुडघ्याजवळ येईल. बरोबर. मागे असलेला उजवा पाय सरळ करा हळूहळू. पूर्णपणे गुडघ्यातला सरळ मागे असलेला उजवा पाय जमिनीला घासत घासत आपल्या मांडीचा भाग पूर्णपणे जमिनीला टेकेल इतका आपल्याला तो मागून उजवा पाय सरळ करा. बरोबर. बरोबर. आणि आता नजर समोर. अंतिम स्थितीमध्ये आपल्याला हाताची मुवमेंट न करता आपण फक्त पायामध्ये मुवमेंट करतोय. डोळे मिटून घेऊया. पुन्हा एकदा देहधारणा आणि प्राणधारणा जोड आपल्या श्वासाची. बरोबर. अवकाश डोळे उघडायचे. हळूहळू मागे असलेला उजवा पाय फोल्ड करूया. पुन्हा वज्रासनामध्ये मार्जरासनची स्थिती. डावा पाय पुन्हा एकदा पूर्व स्थितीला घेऊया. मार्जरासनची स्थिती. दोन्ही गुडघे जुळवून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्यायचे. वज्रासनात स्थिर. करणार आहोत आपण उत्तान मंडूकासन. आणि त्यासाठी आपल्याला दोन्ही वज्रासनामध्येच आपण बसलेलो आहोत. फक्त दोन्ही गुडघ्यांमध्ये आता अंतर घ्यायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये समोरनं अंतर घ्यायचंय. अंगठे बरोबर एकमेकांना जुळलेले असतील. सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे. गुडघे आपण समोरून लांब केले. सावकाश अगदी. गुडघेदुखीचा त्रास असेल तर साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. तो मागे डाव्या खांद्यावर ठेवायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागे उजव्या खांद्यावर ठेवायचा. बरोबर. डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा देहधारणा. आपल्या अँकल जॉईंट्स वरती प्रेशर आहे. नी जॉईंट्स वर प्रेशर आहे. कोपरापासून कमरेपर्यंतचा भाग आपला ताणला गेलाय. पाठीच्या मणक्यावरती हलकासा प्रेशर जाणवत असेल. त्या सगळ्याची अनुभूती आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आता जो उजवा हात आपला खाली आहे तो डाव्या हाताच्या वर घ्या आणि पुन्हा या स्थितीमध्ये थांबा. छान. जाणीव श्वासाची आहेच. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल आणि मग डावा हात. दोन्ही गुडघे जुळून घेऊया आणि विश्रांती. तिथल्या तिथेच विश्रांती. पुन्हा एकदा मार्जरासन सारखी स्थिती घेऊया. दोन्ही हात समोर. गुडघ्यांमध्ये अंतर. आता उजव्या पायाचं जे पाऊल आहे ते दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या.
उजव्या पायाचं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या. बरोबर. दोन्ही हात जोडून घ्या आणि हळूहळू दोन्ही हात जोडून डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड. हलकासा बॅकवर्ड बेंड. बरोबर. छान. इथे थांबा. 5 4 3 2 1. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. आता पुन्हा उजवा पाय फोल्ड करा आणि हीच कृती डाव्या पायाने. डावं पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. अगदी सावकाश. बरोबर. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि एक हलकासा बॅकवर्ड. शक्य असेल तर नजर जोडलेल्या हातांकडे, म्हणजे तो छान असा स्ट्रेच मिळतो. परफेक्ट. यथाशक्ती थांबवा. 5 4 3 2 1. बॅलन्स आपला सांभाळता आला पाहिजे. सावकाश उलटसाल. दोन्ही हात खाली. डावा पाय मागे. आता पावलांचं माउंटन करूया. म्हणजे दोन्ही पायाची बोट जमिनीवर, टाचा आपल्या सिलिंगकडे. गुडघे जे आपले खाली टेकलेले आहेत ते जमिनीपासून वर उचलूया आणि आपलं टाच जी आहे ती खाली जमिनीला टेकवण्याची प्रयत्न करा. अट्टहास नसेल. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि आपली नजर जी आहे ती आपल्या नेवल रिजनकडे येऊ दे. आपल्या नेवल रिजनकडे आपली नजर. आणि सावकाश हळूहळू आपल्याला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. उजवं पाऊल पुढे घ्या. उजवा हात मागे घ्या. मग डावं पाऊल पुढे घ्या. डावा हात मागे घ्या. असं करत करत हळूहळू सावकाश दंड स्थितीमध्ये यायचे. अगदी सावकाश या. सावकाश. हळूहळू आणि विश्रांती. रिलॅक्स. रक्ताच्या प्रवाहामध्ये काही बदल जाणवतोय का, ह्या सगळ्याचा मनातल्या मनात मागो. तरी आपण ताडासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला आणि स्ट्रेच. जास्तीत जास्त दोन्ही हात वरच्या दिशेने ताणा. पायाला ताण आहे, हातांना ताण आहे, पाठीच्या मणक्यावर ताण आहे. परफेक्ट. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. टाचा खाली. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आता आपल्याला दोन्हीही हातांची बोटं गुंफवायची आहेत आणि ती आपल्या छातीपाशी ठेवायची आहेत. हाताची बोटं गुंफून पावलामध्ये अंतर किंवा दोन्ही पाय जुळलेले तुमचा तोल जात असेल तर. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला हाताची जी आपण पकड केलेली आहे ती लांब घ्यायची. श्वास घेत घेत लांब. बघा जमिनीपासून 90 डिग्रीचा हा काटकोन आहे. आणि मग श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता इथे आपल्याला श्वास सोडताना अ चा उच्चार करायचा आहे. श्वास घेत लांब घ्या. आपले हात तळवे विरुद्ध बाजूला आहेत आणि श्वास सोडताना श्वास घेत लांब आणि श्वास सोडत आता आपले दोन्ही हात नजरेच्या टप्प्यामध्ये असतील, म्हणजेच 130 डिग्रीचा काटकोन होईल जमिनीपासून हातापर्यंत. श्वास घे. दोन्ही हात लांब नजरेच्या रेषेमध्ये आणि श्वास सोडताना आपले हात पुन्हा छातीपाशी येतील. बरोबर. पुन्हा श्वास घेत लांब. आपले हात नजरेच्या रेषेत. श्वास सोडत
श्वास घेतला, श्वास सोड, श्वास घेतला, श्वास सोड, आता दोन्ही हात सरळ वर जातील डोक्याच्या दिशेने. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत, मकार. श्वास घेतला, श्वास सोडत, श्वास घेत वर, श्वास सोडत, लास्ट राउंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. अ उ चं उच्चारण आपण केलंय आणि त्याचबरोबर आपल्या फुफ्फुसांचं, बरगड्यांचं आपण वेगवेगळ्या प्रकारे स्ट्रेचिंग आणि प्रेशर तेथे आपण आणला होता. प्रसरण आणि आकुंचनाची आपण आता कृती केली. करणार आहोत आपण त्रिकोणासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. आपल्या उंची एवढं हे अंतर असेल. मॅटवर उभं राहून ही कृती करा. खाली जर चटई किंवा चादर असेल तर पाय सटकू शकतात. ठीक आहे. दोन्ही हात सरळ खांद्यातून, नजर समोर, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा आणि आता हळूहळू कमरेतनं पुढे झुका. उजवा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा आणि इथे यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. उलट चाल करूया. हळूहळू उजवा हात पुन्हा खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. थोड्या वेळ सरळ. तसेच हात ठेवायचे, पुन्हा खांद्यातून सरळ असतील. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आणि आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. उजवा खांदा रिलॅक्स ठेवा, डावा खांदा रिलॅक्स आणि यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. मान मागे सही सोडायची आहे. रिलॅक्स. करूया आपण एक पादतोलासन. वृक्षासनामध्ये आपण जेव्हा वृक्षासन केलं काल, तर तिथे आपला तोल जात असेल, बॅलन्स सांभाळता येत नसेल, तर त्याच्या आधी आपण हे एक पादतोलासनाची प्रॅक्टिस करू शकतो. आणि मग आज आपण याच्यामध्ये एक छोटस व्हेरिएशन पण करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. उजवा पाय वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे पॉइंटेड करा. पावलाची बोटं. उजवा पाय एवढा वर उचलायचा आहे की तो जमिनीला काटकोनामध्ये आला पाहिजे. बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. श्वास घेतोय, सोडतोय. आपला तोल सांभाळा, कॉन्सन्ट्रेशन वाढवा. आता जो उजवा पाय आपण समोर फोल्ड केलाय तो हळूहळू मागे न्या. मागे सरळ करा. थोडस कमरेतनं पुढे झुका. हा, बरोबर. छान. आता शक्य असेल तर जे हात आपले खांद्यातून आडवे आहेत ते समोर घेण्याचा प्रयत्न करा.
समोरून दोन्ही हात जोडण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या समोर टेबल खुर्ची जे काही असेल ते पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे, खूप छान. आणि इथे थांबा. यथाशक्ती थांबायचंय, आपला तोल सांभाळायचा आहे. आणि मग उलटचाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. कमरेतनं सरळ व्हा. उजवा पाय खाली ठेवा, दोन्ही हात खाली. आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. आपला भार जो डाव्या पायावर गेला होता तो रिलॅक्स करूया. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. उजवा डावा पाय वर उचला, पाऊल जमिनीकडे सैल सोडा. थोडासा काटकोनामध्ये पुढे. बरोबर. पाऊल बोट जमिनीकडे ताणायचे. छान. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. इथे आपला बॅलन्स कॉन्सन्ट्रेशन सांभाळा. आणि मग शक्य असेल तर डावा पाय मागे घ्या. थोडस कमरेतनं पुढे झुका. बरोबर. आता दोन्ही हात समोर घेण्याचा प्रयत्न करा, आपण जसं नमस्कार करतो त्याप्रमाणे. बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. छान. सावकाश उलटचाल करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय खाली, दोन्ही हात खाली. आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. करूया आपण पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो आपण जमिनीपासून वर उचलूया आणि तो फोल्ड करूया. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. उजव्या पायाला आपल्या हाताचा वळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, डोळे बंद. आणि या स्थितीचा आनंद घेऊया. पाऊल एकदम उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडून दिलेला आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स आहेत. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न. छान. सावकाश डोकं खाली, हाताचा वळखा सोडून द्या. उजवा पाय आधी हवेमध्ये सरळ करा आणि सावकाश जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, डावा पाय जमिनीपासून वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हाताचा वळखा. डोकं वर न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या डाव्या पायाचं. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. सर्वायकल आणि पाठीची दुखणे असतील त्याने डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. सावकाश डोकं खाली, हाताचा वळखा सोडून द्या. आपला डावा पाय गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. थोड्या वेळ विश्रांती. आणि आता करणार आहोत आपण पूर्ण पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित
30 अंशापर्यंत वर घ्या आणि ते फोल्ड करा. आपल्या दोन्ही पायांना आपल्या दोन्ही हातांचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा देऊ शकता. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले. या स्थितीचा आनंद. ज्यांना पाठीची आणि मानेचे दुखणे आहेत त्याने डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. सावकाश डोकं खाली, हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय आधी गुडघ्यात सरळ करा आणि दोन्ही पाय खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. रिलॅक्स. टीव्ही पोस्टर करूया आपण. हाताचा स्टँड करायचा आणि तळव्यांच्या मध्ये आपला चेहरा. टीव्ही पोस्टर. आणि आता एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. आपली टाच पायाला लागू देत, सॉरी आपली टाच सीटला लागू देत. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. पूर्ण जमिनीला पाय टेकवण्याचा प्रयत्न करा. सावकाश कृती. बरोबर, छान. पुन्हा आता दोन्ही पाय मागच्या मागे जोडून घ्या, एकमेकांच्या जवळ घ्या दोन्ही पाय. आणि आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा आणि सरळ करा. पाय फोल्ड करा एकत्रित आणि सरळ. फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड आणि सरळ. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड असतील, 90 डिग्रीचा कोन होतोय. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. एक, आपला पावलं जी आहेत ती जमिनीकडे जाऊ देत. 2, उजवीकडून डावीकडे गोलाकार. 3, 4, पायाची नखं जमिनीला लागू दे. आणि 5. बरोबर. विरुद्ध बाजूने करूया, डावीकडून उजवीकडे 5 वेळेला. 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर. 5 वेळा झालं की मग थांबा. दोन्ही पाय खाली घ्या. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली असेल. दोन्ही हात खाली आणि आपलं कपाळ जमिनीवर. पूर्व स्थिती. आता डाव्या हातात संबंधगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड आपला जिथे पाठीचा मणका आहे शेवटचा हात तिथे ठेवा. हाताची कोपरं जी आहेत ही जमिनीला समांतर आलेली आहे. ठीक आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा गॅप असेल, स्लिप डिस्कचा त्रास असेल तर त्यांनी मात्र करताना यथाशक्ती काळजी घ्या. आणि आता आपण सुरुवात करूया सर्पासनाला. हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. आपले खांदे मागून एकमेकांच्या जवळ घ्या. बरोबर. दोन्ही पाय सरळ असतील. परफेक्ट. नजर सिलिंग कडे आणि इथे थांबा. श्वास चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. सावकाश कपाळ जमिनीवर येऊ देत. दोन्ही हात खाली, हाताची पकड सोडून द्या.
आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. हातामध्ये अंतर. रिलॅक्स. श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, पोट वर येतोय, श्वास सोडतोय, ते जमिनीकडे जात आहे. एकदम रिलॅक्स. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झाली आहे. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं यथाशक्ती. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. संथ गतीने रेचक. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. आणि संथ रेचक. डोळे मिटलेले तसेच ठेवून डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. अनुलोम विलोमची 5 आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. पुढची 3 आवर्तन ही आपण आपापल्या क्षमतेने करणार आहोत, सूचनेशिवाय. 3 आवर्तन झाली की मग आपला हात गुडघ्यावर येईल. सुरुवात करूया. कुठलीही सूचनेशिवाय आपण ही आवर्तन आपल्या मनाने करणार आहोत.
अवर्तन झाले की दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच. करूया शीतली आणि सितकारीची 3-3 आवर्तनं. सुरुवातीला आपण शीतली प्राणायाम करूया. डोळे अलगद मिटलेले तसेच आहेत. जिभेची पन्हाळ जीभ बाहेर घेऊन फोल्ड फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. तोंड बंद, जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. शितकारीची 3 आवर्तनं. ओठ विलप, दातावर दात, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये ओढून घ्यायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घपूरक थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. ओठ विलक, दातावर दात, तोंडाने पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. लास्ट राऊंड. ओठ विलक, दातावर दात, तोंडाने पूरक, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. आपल्या संपूर्ण कंठामध्ये जबड्याच्या इथे आलेला थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. करणार आहोत आपण भ्रामरी प्राणायाम षण्मुखी मुद्रेतनं. तर ही कशी करायची बघा. आपले 2 अंगठे जे आहेत हे कानाच्या आतमध्ये. पहिलं बोट हे बंद डोळ्यांवर ठेवायचंय. मधली बोटं नाकाच्या शेंड्यावरती येतील. रिंग फिंगर जी आहे ती आपल्या ओठांवरती आणि करंगळी आपल्या हनुवटीवर. पाठकणा सरळ, कुठेही पोक काढून न बसता पाठीचा मणका समस्थितीमध्ये असेल. डोळे अलगद मिटलेले. हाताची षण्मुखी मुद्रा आपण केली आहे आणि याच्यातूनच 3 आवर्तनं भ्रामरीची. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घपूरक भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आपल्याला जर बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून साधी बैठक. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पाठीचा कणा रिलॅक्स पण समस्थितीत. मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले.
चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न करूया. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. या ओंकाराचं मनन, स्मरण आणि चिंतन अकार असा हा ओम आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या स्थितीचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया आणि आपला तो भाग अ उ म असे उच्चार करत शिथिल करत जाऊया. आपली जाणीव कमरेपासून पायाच्या नखापर्यंत असेल. आपला हा संपूर्ण भाग, कमरेपासून खालचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. आपल्या अँकल जॉइंट्स, काफ मसल्स, नी जॉइंट्स, थाय मसल्स, हिप जॉइंट्स हा सगळा भाग मनाने रिलॅक्स करायचा आहे. आणि या भागामध्ये शिथिलता आणण्यासाठी आपण देणार आहोत अकाराची जोड. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घपूरक आपली जाणीव कमरेपासूनच्या खालच्या भागाकडे आणि श्वास सोडताना अ चा उच्चार. अम. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे, आपले पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू रिलॅक्स, पाठीचा मणका समस्थितीमध्ये आहे आणि रिलॅक्स आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत, खांदे रिलॅक्स आहेत. हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकामध्ये किंचितसा दाब आणून प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. शरीराच्या या मधल्या भागामध्ये शिथिलता येण्यासाठी देणार आहोत उकाराची जोड. खोलवर दीर्घपूरक रेचक करताना आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत, डोळ्यालगत मिटलेले, चेहरा शांत, कपाळावर कुठलीही आटी नाही. हा संपूर्ण भाग शिथिल करण्यासाठी देऊया मकाराची जोड. खोलवर दीर्घपूरक जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत आणि श्वास सोडत म चा उच्चार. संपूर्ण योगिक श्वसन एकत्रित यथाशक्ती खोलवर दीर्घपूरक आणि श्वास सोडताना शंखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता, प्रसन्नता, प्रचंड शांततेचा अनुभव आपण या क्षणी घेतात आहोत. सच्चित आनंद हा अनुभव एक स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. ओम गणेश रूपी ओमचं मनन, स्मरण आणि चिंतन करणार आहोत. 5 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हे उच्चार करणार आहोत. मकार लांबवलेले ओंकार 5.
आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ पुरव आणि उच्चार. ओम. दीर्घ पुरव. ओम. दीर्घ पुरव. ओम. दीर्घ पुरव. ओम. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ पुरव. ओम. क्षण शांत. दोन्ही हात जोडून शांती पाठ सुरुवात करूया. ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओम समर्पित त्याच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. हरि. शुभ दिवस सगळ्यांना.